नमस्कार मंडळी, आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत। हा विषय आहे पितृपक्षाचा। पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचे दिवस। या काळात आपले पितर पृथ्वीवर येतात आणि आपण त्यांच्या आत्म्यांच्या तृप्तीसाठी श्राद्ध, तर्पण आणि दानधर्म करतो। म्हणूनच हा काळ अतिशय पवित्र आणि संवेदनशील मानला जातो। पण या पितृपक्षात काही गोष्टींबाबत कडक नियम सांगितले गेले आहेत। अनेक वेळा लोक नकळत काही चुका करतात आणि त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या आयुष्यावर होतात। आज आपण जाणून घेणार आहोत की पितृपक्ष संपेपर्यंत कोणत्या वस्तू कोणालाही देऊ नयेत, कारण या गोष्टी दिल्यास त्याचे दुष्परिणाम तुमच्या आयुष्यावर होतात। लोककथा, पुराणकथा आणि शास्त्रांमध्ये देखील हे स्पष्ट सांगितले गेले आहे की पितृपक्षात दानधर्म करताना काही गोष्टी टाळाव्या लागतात, आणि या गोष्टी टाळल्या नाहीत तर तुमच्या घरात पितर रागावतात आणि त्यांच्या आशीर्वादाऐवजी शाप लागू शकतो। पहिली गोष्ट, धान्य। पितृपक्षात कोणत्याही प्रकारचे धान्य, तांदूळ, गहू, डाळी, तुरी असे धान्य कोणालाही देऊ नये। यामागचे कारण असे सांगितले जाते की धान्यात अन्नाची मूळ शक्ती दडलेली असते। धान्य हे जीवनाचे मूळ आहे। पितर या काळात आपल्या कुटुंबाकडे अन्नाच्या स्वरूपात ऊर्जा मागतात, आणि जर आपण हे धान्य इतरांना दिले तर असे मानले जाते की आपण आपल्या पितरांचा हिस्सा इतरांना देत आहोत। यामुळे घरातील पितर नाराज होतात आणि त्यांच्या कृपेऐवजी अप्रसन्नता मिळते। दुसरी गोष्ट, तेल। तेल हे देखील पितृपक्षात कोणालाही देऊ नये। तेलाला आध्यात्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्व दिले गेले आहे। तेल हे अंधकार, पाप आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेते असे मानले जाते। या काळात जर आपण तेल कोणालाही दिले तर आपल्या घरातील शुभ शक्ती इतरांकडे जाऊ शकते। त्यामुळे घरात आरोग्याचे, धनाचे आणि सुखशांतीचे प्रश्न निर्माण होतात। तिसरी गोष्ट, मीठ। मीठ हे जीवनाचा मुख्य घटक आहे। मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही, पण पितृपक्षात मीठ देणे ही गंभीर चूक मानली जाते, कारण मीठ हे नातेसंबंध टिकवून ठेवण्याचे प्रतीक आहे। जेव्हा आपण मीठ इतरांना देता तेव्हा आपल्या घरातील सौख्य, ऐक्य आणि नात्यांची गोडी दुसऱ्यांकडे जाते असे मानले जाते। यामुळे घरातील वातावरण तणावपूर्ण होऊ शकते। म्हणूनच या 3 गोष्टी पितृपक्ष संपेपर्यंत कोणालाही देऊ नयेत। धान्य, तेल आणि मीठ या वस्तूंचा दान टाळावा। आता तुम्हाला प्रश्न पडेल, मग पितृपक्षात दान काय करावे? याचे उत्तर शास्त्रात सांगितले आहे। या काळात आपण ब्राह्मण, गरीब आणि गरजूंना कपडे, अन्न, पाणी, तूप, फळे यांचे दान करावे। असे केल्याने पितर प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादामुळे घरात सुख, शांती, समृद्धी आणि आरोग्य लाभते। शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की पितृपक्ष म्हणजे पितरांची पूजा करण्याचा काळ। म्हणूनच त्यांच्या रागाला घाबरणे नव्हे, तर त्यांच्या आशीर्वादासाठी योग्य कृती करणे आवश्यक आहे। जर तुम्ही या काळात धान्य, तेल किंवा मीठ इतरांना दिले असेल तर उपायही सांगितले गेले आहेत। त्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरातील देवतांना प्रार्थना करा, दीप लावा आणि पितरांची क्षमा मागा। तसेच दुसऱ्या दिवशी शक्य असल्यास गाईला गूळ आणि गवत द्या। यामुळे तुमची चूक पितर माफ करतात असे मानले जाते। पितृपक्ष हा पूर्वजांचा उत्सव आहे। हा भीतीचा काळ नाही, तर कृतज्ञतेचा काळ आहे। त्यामुळे घाबरण्याऐवजी पितरांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करणे महत्त्वाचे आहे। लक्षात ठेवा, धान्य, तेल आणि मीठ देणे टाळा। श्राद्ध, तर्पण आणि दान योग्य प्रकारे करा। पितरांचे आशीर्वाद तुमच्या जीवनाला सुख, शांती आणि प्रगतीने परिपूर्ण करतील। मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की कळवा। आणखी अशा आध्यात्मिक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा। धन्यवाद।